स्तोत्र क्रमांक 48. स्तोत्र क्रमांक 48. सियोनेचे सौंदर्य व वैभव. परमेश्वर थोर आहे. आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उत्तम सीमेवरील सियोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. देव त्याच्या प्रसादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे. कारण पहा, राजे एकत्र झाले व एकजुटीने चढाई करून आले. हे नगर पाहताच ते विस्मित झाले व घाबरे होऊन पळत सुटले. तेथे त्यांना कंप सुटला. त्यांना प्रसूती वेदनांप्रमाणे वेदना झाल्या. पूर्वेच्या वायाने तार्शीसची गलबते तू फोडतोस. जे आम्ही ऐकले ते सनदीस परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले, ते हे की देव सर्व काळ ते स्थिर राखील. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे. तुझ्या न्यायकृत्यांमुळे सियोन डोंगर आनंद पावो, यहुदाच्या कन्या उल्हासोत. सियोने भोवती फिरा, तिला फेरा घाला, तिचे बुरुज मोजा. तिच्या कोटांकडे लक्ष द्या, तिच्या प्रसादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूया. कारण हा देव आमचा सनातन देव आहे. तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. परमेश्वर करो वाचलेले वचन आशीर्वादित हो. आमेन. जुन्या करारामधून यशाया या ग्रंथातून 60 या अध्यायातून 1 ते 9 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. यशाया या ग्रंथातून 60 क्रमांकाचे अध्याय 1 ते 9. जुन्या करारातून यशाया 60 1 ते 9 ही वचने आपण ऐकूया. सियोनेचे भावी ऐश्वर्य, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रात झाकीत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसून आणीत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकसित पावेल. कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्राची संपत्ती तुझकडे येईल. उंटाच्या झुंडी मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदभराने गुणगान करतील. केदारचे सर्व कळप तुझजवळ एकवट होत आहेत. नाभायोतचे एडके तुझ्या कामी येतील. ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन. जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात, तसे ते उडत आहेत, ते कोण? खरेच द्वीपे माझी वाट पाहत आहेत. तुझा देव परमेश्वर याच्या नामासाठी, इस्रायलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीसची गलबते तुझ्या पुत्रांस त्यांच्या सोन्या रुपयासहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे. आमेन. वाचले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. यावेळेस नवीन करारामधून पौलाने लिहिलेले गलातीकरास पत्र याचा 5वा अध्याय 19 ते 25 आपल्यासाठी आराधना सिस्टर वाचतील. गलातीकरास पत्र 5वा अध्याय 19 ते 25. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 19वं वचन 19 ते 25 आपण वाचूया. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्मे, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की
अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रदमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आमेन. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे जे शुभवर्तमान आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 13 ते 16 वचन आपल्यासाठी बाळासाहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलं आहे, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 5 आणि 13व्या ओवीपासून शुभवर्तमान आज प्रारंभ होतो. पृथ्वीचे मीठ व जगाचा उजेड. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, परंतु मिठाची चव गेली तर त्याला कशाने मिठवता येईल? त्यानंतर ते बाहेर टाकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जावे, याशिवाय कशाच्याही उपयोगाचे नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही आणि दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाहीत, तर रेवठणीवर ठेवतात. मग जे घरात आहेत त्या सर्वांना तो उजेड देतो. तसाच तुमचा उजेड माणसांपुढे प्रकाशो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचे गौरव करावे. आमेन. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. अनिच्छेने म्हणता की अजून थंडी गेली नाही म्हणून म्हणता सलाम. मला व्यवस्थित ऐकायला नाही आलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. कसे आहात सगळे? बरेच नवीन चेहरे दिसत आहेत. बऱ्याच दिवसांनी काही जण आलेले पण दिसत आहेत, है की नाही? बघून आनंद वाटला. आणि दर रविवारी जर असंच चर्च भरलेला असला, आता मला माहिती नाही खाली किती जण बसलेले आहेत का भरले? बाहेर मांडव टाकलाय? अच्छा. हरकत नाहीये. आम्ही आमच्या प्रभूला दर रविवारी भेटायला यायला पाहिजे. आम्ही खूप फुटकळ कारणं सांगतो. खूप म्हणजे खूप फुटकळ कारण आहे. कारण हे शेवटचे दिवस आहेत. आजचा जो संदेश मी देणार आहे ना, हा संदेश हा देवापासून आलेला निरोप आहे. हे मी माझ्या मनचं एकही वाक्य आज तुमच्या समोर ठेवणार नाही आणि मला वाटतं म्हणून मी सांगणारही नाही. जे पवित्र आत्म्यानं माझ्याकडून मागील दिवसांमधून माझी तयारी करून घेतलेली आहे, जे परमेश्वरानं मला सुचवलेलं आहे, जे मला ख्रिस्त विश्व मंडळी करता देण्याकरता जो निरोप दिलेला आहे, तोच निरोप मी आजपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज देखील तोच निरोप मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम परमेश्वराचे मी आभार मानतो की आजच्याही वर्षी 2025 सालामध्ये पुन्हा एकदा या नाताळच्या सणामध्ये त्यानं आपल्या प्रत्येकाला आणलेला आहे. हा सण साजरा करण्याची संधी त्यानं आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. आम्ही कितीही चुका केल्या, कितीही पातकं केलीत, कितीही त्याच्या विरोधात वागलो तरी देव तुमच्या आणि माझ्यावरती प्रेम करतो आणि तो तुम्हाला आणि मला राखतो, सांभाळतो, रोज नवीन संधी देतो, यासाठी की कधीतरी हे माझं लेकरू माझ्याकडे परत येईल, ही अपेक्षा आहे परमेश्वराची. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहोत. ही आमची धार्मिकता नाही, आमचं चांगुलपण नाही की आम्ही त्याच्या पवित्र मंदिरामध्ये बसून त्याची उपकार स्तुती आणि आराधना करत आहोत. आमची ती कॅपॅसिटी नाही प्रियांनो, पण देवानं केलेली कृपा आहे. आणि म्हणून मी खूप हसलो मगाशी. आत्ता दादाने जे गाणं वाजवलं, कल के भरोसे परणार आहे ना, खूप अनएक्सपेक्टेड गाणं काढलं त्यानं, खूपच अनपेक्षित गाणं काढलं. म्हणून मला हे तुम्हाला सांगावं असं वाटतं की ही देवाची कृपा आहे.
की आज आम्ही त्याच्या दयेमुळं, त्याच्या प्रेमामुळं आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहोत. आणि मग आम्ही जो देव रोज आम्हाला श्वास पुरवतो त्या परमेश्वराला भेटायला यायला नको का? आमची जबाबदारी नाही आहे का? आमचं कर्तव्य नाही आहे का? दर रविवारी आम्ही त्यानं मुकर्रर केलेल्या दिवसामध्ये आम्ही त्याला भेटण्याकरता यायला पाहिजे. या आजच्या सुंदर आणि मंगलमय दिवसाच्या आणि ख्रिस्त जन्माच्या तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण धर्मप्रांताच्या वतीनं मी आपणा सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या खूप शुभेच्छा देतो. आणि परमेश्वराचा जो जन्म, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो आता गव्हाणीत राहिलेला नाही. आता तो गव्हाणीमध्ये राहिलेला नाही. आता त्याला गव्हाणीतून बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे, नाही का? रादर येऊन गेलेली आहे. आता तो कुठे आहे हे आम्हाला शोधलं पाहिजे आणि ख्रिस्ताचा शोध घेत आम्ही त्याच्या पाठीमागं जाणं फार गरजेचं. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, आजचा सुंदर दिवस दिलास. या सकाळच्या वेळेमध्ये तुझ्या कवेत तुझ्या जवळ तू आम्हाला घेतलंस, तुझं पवित्र वचन तू आम्हाला दिलंस प्रभू. आणि तुझा निरोप आम्ही ऐकत असताना आता आमचं अंतःकरण तयार कर. जगातले, संसारातले सगळे विचार आमच्यामधून काढून टाक. आणि परमेश्वरा, तुझा निरोप ऐकण्याकरता आम्हाला तू शक्ती दे, आम्हाला सहाय्य कर, आम्हाला एकाग्र कर प्रभू, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. मागील 2 रविवारपासून आपण बघितलेलं आहे लूक ऋषुवर्तमान याचा 3रा अध्याय. आणि यामधून आम्ही योहानानं दिलेला संदेश बघितला होता. काय पाहिलं होतं आम्ही? योहानानं कोणता संदेश दिला होता? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. त्यानंतर त्यानं परुषांना एक इशारा दिला होता. काय इशारा दिला होता? परुषांशी तो फार परखड भाषेमध्ये बोलला होता. काय म्हटलेलं आहे? अहो सापांच्या पिलांनो, अहो सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सुचवलं तर पश्चातापास योग्य अशी फळं द्या. हा इशारा योहानानं दिलेला आपण मागील 2 भागांमध्ये बघितला. आता आपण थोडंसं पुढं जाण्याचा प्रयत्न करूयात. आपण पुढं जाऊन पाहूयात वचन 9 पासून पुढे 14 पर्यंत काय म्हटलेलं आहे. लूक ऋषुवर्तमान अध्याय 3 आणि 9व्या वचनापासून 14व्या वचनापर्यंत आज परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्याशी काय बोलत आहे आपण बघूयात. वचन 9. आणि आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवली आहे, म्हणून जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून विस्तवात टाकले जात आहे. आणि समुदायाने त्याला विचारले, आम्ही काय करावे? 9 आणि 10 ही 2 वचनं. या 2 वचनांमध्ये काय म्हटलेलं आहे पहा. तिथं योहान आता पुढे जाऊन म्हणत आहे. अगोदर पश्चातापासाठी त्यानं आवाहन केलं, पश्चातापास योग्य फळं देण्याकरता त्यानं सांगितलेलं आहे. आणि आता पुढे जाऊन तो म्हणत आहे की आताच झाडांच्या मुळांशी किंवा मुळांवर कुऱ्हाड ठेवलेली आहे. झाडांच्या मुळांशी, झाडाच्या मुळाशी नाही बरं का. तिथं शब्द प्रयोग केलेला आहे. झाडांच्या म्हणजे काय? प्रत्येक झाडाच्या मुळाशी, प्रत्येक झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. याचा अर्थ काय माहितीये? इथं बसलेले माझ्या सहित आपण प्रत्येक जण जे आहोत खाली मांडवात, आपल्या प्रत्येकाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. हे लक्षात असू द्या. योहानानं 2025 सालापूर्वी सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी, त्याचा मार्ग, त्याची वाट तयार करण्यापूर्वी योहानानं फार परखडपणे सांगितलेलं आहे. तो म्हणत आहे की प्रत्येक झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, जंगलामधले जी झाडं तोडायची असतात काही कारणासाठी, त्या झाडांवर मार्किंग करण्यात येते. कोणतंही झाड तोडता येत नाही. ते मार्किंग केल्यानंतर तेच झाड तोडावं लागतं. या ठिकाणी योहान म्हणत आहे की झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवण्यात आलेली आहे. प्रियांनो, इथं बसलेल्या आम्हा प्रत्येकाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. झाड हे कशाचं प्रतीक आहे? माणसांचं प्रतीक आहे. झाड कुणाला म्हटलेलं आहे? तुम्हाला आणि मला म्हटलेलं आहे.
योहानाला हे सांगायचं नाही की रानामध्ये जी झाडं आहेत त्या झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेला आहे, हे योहानाला सांगायचं नाही. योहान म्हणत आहे तुम्हा प्रत्येकाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणजे काय? आता तुम्ही कगारवर आहात, तलवारीच्या धारेवर आहात. आता तुमची परिस्थिती काय आहे? करो या मरो अशी परिस्थिती तुमची आहे. हे योहानाला फार परकड रीतीनं सांगायचं आहे. त्या काळामध्ये जे यहुदी होते त्या यहुद्यांना असं वाटत होतं की परमेश्वराचा जो क्रोध आहे तो फक्त विदेशी लोकांसाठीच आहे. परंतु आता मात्र ज्यावेळेस योहानाकडून हा संदेश आणि हा निरोप त्यांनी ऐकलेला आहे, योहान म्हणत आहे पश्चातापास योग्य अशी फळं द्या, पश्चाताप करा असं सांगत आहे. पुढे तो म्हणत आहे की झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवण्यात आलेली आहे. प्रियानो, याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो थोडंसं ग्रामॅटिकली बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं माहिती आहे का? की झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे याचा अर्थ की तो वर्तमान काळ आहे. म्हणजे 2000 वर्षापूर्वी देखील हीच परिस्थिती होती, 2000 वर्षानंतर आज देखील हीच परिस्थिती आहे आणि आता इथून पुढे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत देखील हीच परिस्थिती राहणार आहे. आणि या परिस्थितीमधून कोणीही सुटू शकणार नाही. आणि म्हणून योहान जे सांगत आहे पश्चातापास योग्य अशी फळं आम्हाला द्यायची आहेत. आम्हा प्रत्येकाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवण्यात आलेली आहे. जर आम्ही योग्य रीतीने परमेश्वराच्या दृष्टिकोनातून योग्य असं वागत असू, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर आम्ही त्याला आनंद देणारे वागणारे असू, तर प्रियानो आमच्या करता भविष्यकाळ हा सुखकर आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आता आम्हाला त्या गव्हाणीतून बाहेर पाडण्याची वेळ आहे. ती वेळ आता आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा 2000 वर्षापूर्वी तारणारा म्हणून येऊन गेलेला आहे. त्याचा जन्म झाला, त्याचं भाकीत करण्यात आलं होतं 750 वर्षाच्या अगोदर, त्याच्या जन्माच्या आधी त्याचा जन्म झाला, त्यानं त्याचं कार्य केलं, तो मरण पावला, पुनरुत्थित होऊन तो पित्याकडे आता बसलेला आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी तो आता मध्यस्थी करत आहे. तो मध्यस्थी करणारा प्रभू येशू ख्रिस्त अशा परिस्थितीमध्ये आता आहे की तो आता कोणत्याही क्षणी पित्याच्या आज्ञेनुसार तुमचा आणि माझा न्याय करण्याकरता आणि जगाचा न्याय करण्याकरता येणार आहे. ते खुद्द त्यालाही माहिती नाही, प्रभू येशू ख्रिस्तालाही माहिती नाही की त्याला केव्हा यावं लागणार आहे. ती वेळ आणि ती घटका, तो दिवस फक्त परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आता त्या तयारीमध्ये आहे की मी आता केव्हाही या जगाचा न्याय करण्याकरता जाणार आहे. आणि त्याला हे माहिती की मला जायचंच आहे. तो आता तारणारा म्हणून येणार नाही. आज तो तुमच्या आणि माझ्याकरता मध्यस्थी करत आहे, आजही. परंतु ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तो जज म्हणून येणार आहे, तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. आणि लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कोर्टामधल्या केसेस पेंडिंग पडत नाहीत बरं. वर्षानुवर्ष, महिने, कित्येक वर्ष एक केस चाललेली असं कधीच होणार नाही. ज्या दिवशी तो येईल त्या दिवशी प्रत्येक केसचा निकाल तात्काळ लागणार आहे. एका क्षणामध्ये तो प्रत्येकाच्या केसचा निकाल लावणार आहे. इतकं फास्ट ट्रॅकवरती, फास्ट ट्रॅकपेक्षाही जास्ती त्याचं फास्ट कोर्ट आहे. आणि म्हणून आम्हाला खूप सावध राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रियानो, आजही आम्हा प्रत्येकाच्या इथं बसलेल्या आम्हा प्रत्येकाच्या आणि ख्रिस्ती म्हणून जीवन जगणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती माणसाच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. हे मी खूप धाडसाचं आणि खूप जबाबदारीचं विधान करत आहे. इथं बसलेल्या आम्हा प्रत्येकाच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. मग या टांगत्या तलवारीतून सोडवणूक कशी करून घ्यायची? आम्हाला सोडवणुकीचा काही मार्ग आहे का? आम्हाला या टांगत्या तलवारीतून बाहेर निघण्याचा, आम्हाला क्षमादान मिळण्याचा, आम्हाला पापातून मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का? तर निश्चितार्थानं आहे. अजूनही आमच्या हातातून वेळ गेलेला नाही. परमेश्वरानं अजूनही आम्हाला संधी दिलेली आहे. तो मार्ग कसा आहे ते आपण बघूयात. वचन 10, लूका शुभवर्तमान 3 अध्याय वचन 10 ते 14 मध्ये काय काय म्हटलेलं ते आपण बघूयात. आणि समुदायाने त्याला विचारले, आम्ही काय करावे? आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याने ज्याला नाही त्याला द्यावा, व ज्याला अन्न आहे त्याने तसेच करावे. मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यायला आले व त्याला म्हणाले, हे गुरु, आम्ही काय करावे? त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला जे नेमलेले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. आणि शिपायांनीही त्याला विचारले. ते म्हणाले, आम्ही काय करावे?
शिपाई देखील विचारत आहेत, आम्ही काय करावे? तेव्हा त्याने त्यांना म्हटले, जबरदस्तीने कोणापासून काही काढून घेऊ नका व अन्यायाने कोणावर आरोप ठेवू नका व आपल्या वेतनाने तृप्त असा. 3 प्रकारचे लोक आलेले आहेत योहानाकडं. त्या गर्दीमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक सामान्य जनसमुदाय आहे, त्या लोकांनी त्याला येऊन विचारलं, आम्ही काय करावं? त्यानंतर जकातदार, त्यांनी येऊन विचारलेलं आहे, आम्ही काय करावं? शिपायांनी विचारलेलं आहे, आम्ही काय करावं? तिथे जमलेल्या प्रत्येक माणसाच्या अंतःकरणाला चुटपूट लागलेली आहे. त्याचा संदेश ऐकल्यानंतर प्रत्येकाचं अंतःकरण, मन घाबरून गेलेलं आहे. आणि प्रत्येक जण येऊन त्याला विचारत आहेत. त्या जमलेल्या लोकांपैकी काहींनी त्याला येऊन विचारलं, आम्ही काय करावं? आणि योहान म्हणत आहे, ज्याच्याजवळ 2 अंगरख्या आहेत त्यानं ज्याला नाही त्याला द्यावं. कारण का माहितीये का? तिथं जमलेल्या गर्दीमध्ये अनेक लोक असे होते की ज्यांच्याकडे 2 पेक्षा अधिक अंगरखे होते. शरीर झाकण्याकरता जो त्यांचा पेहराव होता तो त्यांच्या गरजेपेक्षा अधिक त्यांच्याकडे होतं. आणि म्हणून योहानानं त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे 2 अंगरखे आहेत त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना द्या. ज्यांच्याकडे काहीच नाही, त्या लोकांमध्ये असे देखील लोक होते की ज्यांच्याकडं पांघरायला काही नव्हतं. आणि म्हणून योहान त्यांना सांगत आहे की तुमच्याकडे 2 अंगरखे आहेत ना, एक त्याला द्या, त्याचा अंग झाका, त्याला ऊब द्या, त्याच्यावरती दया करा. तुम्हाला परमेश्वरानं दिलेला आहे ना, तुमच्या कपॅसिटीपेक्षा जास्ती दिलेला आहे ना, तुमच्याकडे तुम्हाला पुरून उरेल इतकं आहे ना. आणि मग त्यातून काहीतरी त्यांना द्या, ज्यांच्याकडे काहीच नाही. ज्यांच्याकडे 2 अंगरखे आहेत त्यांनी त्यांना द्या, ज्यांच्याकडे काहीही नाही. आणि ज्यांच्याकडे भरपूर अन्न आहे अशांना देखील तो सांगत आहे, त्यांनी देखील तसंच करा. कित्येक लोक असे आहेत, आपल्याला ती कथा माहिती आहे, तो श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार, नाही का? श्रीमंत मनुष्याच्या घरी रोज पार्टी होत होती. रोज कुणी ना कुणीतरी त्याच्याकडं VIP माणसं आणि त्याच्या बिझनेसमधले लोक जेवायला येत असतील, नाही का? परंतु त्यानं कधी त्याच्या अंगणामध्ये त्या पडलेल्या लाजाराकडे त्यानं लक्ष दिलं नाही, कधीच नाही. का? त्याला असं वाटलं नसेल की माझ्या घासातला एक घास, उष्ट शिळ काहीतरी त्याला द्यावं. नाही दिलं. तो देऊ शकत होता, त्याची कपॅसिटी होती, परंतु नाही देणं झालं. प्रियानो, आज जर आमच्यामध्ये ती कपॅसिटी आहे, परमेश्वरानं जर आम्हाला ते दिलेलं आहे, आम्हाला जर आमच्या गरजेपेक्षा परमेश्वरानं अधिक दिलेलं आहे, तर आज या परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला हा बोध पाहायला मिळतो. आमच्याकडे जे जास्ती आहे ते आम्ही इतरांना द्यावं, ज्यांच्याकडे नाही त्यांना आम्ही द्यावं. आमच्याकडे खूप 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 प्रमाणामध्ये कपडे आहेत, पैसा आहे, अन्न आहे. रोज अन्न आमच्या किचनमधून वाया जात असेल, कधीतरी एखाद्या भुकेल्याचा विचार करा. कधीतरी अशा लोकांचा विचार करा की ज्यांना दिवसातून एकदा जरी अन्न मिळालं तरी त्यांच्यासाठी पुष्कळ असतं. अशांसाठी आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न निश्चितार्थानं केला पाहिजे. संत पावलांनी ज्यावेळेस देणगी करता किंवा मदतीसाठी आवाहन केलं त्यावेळेस त्यांना भरभरून देणगी मिळालेली आहे. आणि लोकांनी त्यांच्या कपॅसिटीपेक्षा जास्ती देणगी दिलेली आहे. ज्यांच्याकडं काहीही नव्हतं तरी त्यांनी त्याच्यामधूनही काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आमचे हात देणारे हात आहेत का? आमचे हात देणारे हात असले पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत. म्हणजे काय? की आम्ही फक्त घेणारे नसावेत, तर आमचे हात कधी ना कधीतरी इतरांकरता देणारे देखील असलं पाहिजे. म्हणजे जो देतो, जो मदत करतो, त्याचे हातच तोडून घ्यायचा त्याचा अर्थ नाही. घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे काय? की त्याची देण्याची जी सवय आहे ते हात आम्हाला असले पाहिजेत. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये कधीतरी कुणाला तरी देणारं असलं पाहिजे.
लोकसमुदायानं येऊन विचारलं, आम्ही काय करावं? आणि योहान त्यांना सांगत आहे, ज्यांच्याकडे 2 अंगरख्या आहेत, त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना द्या. प्रियांनो, आज हा नाताळाचा संदेश आमच्यासाठी आहे. आमच्याकडे जे आहे त्यातील काही भाग आम्ही आमच्या गरजू बहीण भावंडांना देणं फार गरजेचं आहे. पुढे जकातदारांनी त्याला प्रश्न केलेला आहे. जकातदार त्याच्याकडे आलेले आहेत आणि जकातदार त्याला काय म्हणत आहे? 12 आणि 13व्या वचनामध्ये जकातदारही त्याच्याकडे येऊन त्याला विचारतात, आम्ही काय करावं? हा दुसरा गट आहे. त्यांनी त्याला येऊन विचारलं, आम्ही काय करावं? आणि योहान त्यांना सांगत आहे. तो काय म्हणतो बघा, त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला जे नेमलेले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. आता जकातदार कोण होते माहितीये? जकातदार हे रोमी शासनाकरता काम करणारे इस्रायली लोक होते, यहुदी लोक होते. आणि जे जकातीचे नाके होते ते नाके लिलावामध्ये या लोकांना दिले जात होते. जो कोणी जास्तीत जास्त बोली लावल एखाद्या नाक्याकरता, तो नाका या यहुदी किंवा इस्रायली लोकांना दिला जात होता. आणि म्हणून रोमी शासनाला जो कर भरायचा आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक हा कर हे इस्रायली लोक आपल्याच बांधवांकडून घेत होते. जिथे 100 रुपये भरायचे तिथे 150 रुपये घेतले जात होते. आणि जो कर रोमी शासनाला भरायचा आहे तो ते भरून उरलेला पैसा ते स्वतःकडे ठेवत होते. रोमी शासनाला त्यांचं बाकीच्या गोष्टींचं काही घेणं देणं नव्हतं. त्यांना त्यांचा कर, त्यांचा महसूल मिळत होता, त्यांचा टॅक्स मिळत होता. बाकी तुम्हाला काय करायचं ते करा. आणि म्हणून जकातदारांना हे इस्रायली लोक पापी म्हणत होते. आपल्याला माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस मत्तायाच्या घरी जात होता गेला त्यावेळेस लोकांनी कुजबूज केलेली आहे की हा पापी जकातदाराच्या घरी जातो. का पापी म्हटलेलं आहे? कारण ते अन्यायानं लोकांकडून घेत होते, अन्याय करत होते. नियमाप्रमाणे जे घेणं गरजेचं होतं ते न घेता ते त्याच्यापेक्षा अधिक पटीनं पैसे गोळा करत होते आणि स्वतःकडं तो पैसा ठेवायचे. जक्काय माहिती आहे आपल्याला? जक्कायनं काय केलं? जक्कायनं अशाच पद्धतीनं कुभांडानं सगळी संपत्ती गोळा केली होती. आणि म्हणून हे इस्रायली लोक इतर इस्रायली लोकांच्या दृष्टिकोनातून पापी होते. अशा लोकांनी देखील या योहानाला आता प्रश्न केलेला आहे, आम्ही काय करावं? आम्ही काय करावं? त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागलेली आहे. आणि योहान त्यांना म्हणत आहे, त्यांना काय म्हणत आहे की जे तुम्हाला नेमून दिलेलं आहे त्यापेक्षा अधिक काही घेऊ नका. कर्तव्य तुम्ही जे करत आहात ते तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा. जो काही टॅक्स तुम्हाला नेमून दिलेला आहे, जो काही महसूल तुम्हाला गोळा करायचा आहे, तो ठरवून दिलेला महसूल तोच तुम्ही गोळा करा. स्वतःला श्रीमंत करण्याचा, वाम मार्गाने चुकीच्या पद्धतीने श्रीमंत करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये मेळ घालून द्या. योग्य नातं त्यांच्यामध्ये निर्माण करा. हे या योहानाला या लोकांना सांगायचं आहे. प्रियांनो, या जकातदारांच्या माध्यमातून आज पवित्र शास्त्र आम्हाला काय संदेश देत आहे? आम्ही देखील प्रामाणिक असायला पाहिजे. जकातदारानं तो म्हणत आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कर घ्या, जे तुम्हाला नेमून दिलेलं आहे तेच करा. आज पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला या जकातदारांच्या माध्यमातून संदेश देत आहे, आम्ही देखील प्रामाणिक असलं पाहिजे. आम्ही कोणाशी प्रामाणिक असलं पाहिजे? पतीनं पत्नीशी प्रामाणिक असलं पाहिजे, पत्नीनं पतीशी प्रामाणिक असलं पाहिजे, लेकरांनी आई वडिलांशी प्रामाणिक असायला पाहिजे, आई वडिलांनी लेकरांशी प्रामाणिक असायला पाहिजे, नोकरदार वर्गाने आपल्या नोकरीशी मान राखणार असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही आमच्या परमेश्वराशी, ज्या देवानं तुम्हाला आणि मला रोज नवीन श्वास पुरवून येथपर्यंत आणलेला आहे, त्या परमेश्वराशी आम्ही प्रामाणिक असायला पाहिजे. आम्ही आहोत का प्रामाणिक? आम्ही आमच्या कुटुंबातल्या लोकांशी प्रामाणिक आहोत का? आम्ही आमच्या मंडळीतल्या लोकांशी ऑनेस्ट आहोत का? लॉयल आहोत का? आम्ही आमच्या चर्चशी लॉयल आहोत का? आमच्या मंडळीमधल्या लोकांशी आमचे हितसंबंध कसे आहेत? प्रियांनो, जोपर्यंत हे हितसंबंध, जोपर्यंत आमच्या मंडळीतील लोकांशी संबंध हे सलोख्याचे, प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे होत नाहीत, तोपर्यंत तुमचं आणि माझं नातं त्या परमेश्वराशी चांगल्या रीतीनं कधीच डेव्हलप होऊ शकणार नाही. इथे जोपर्यंत खटके आहेत तोपर्यंत तिथलं नातं कधीच चांगल्या रीतीनं होऊ शकणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा.
देवाशी आमचं नातं चांगलं असण्याकरता फार काही करायची गरज नाहीये. जप तप तपश्चर्या करण्याची काही गरज नाही. फक्त एकमेकांशी आम्ही चांगलं वागलं पाहिजे, एकमेकांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. वयानं लहान असो मोठा असो, आम्ही सन्मानानं एकमेकांना ज्यावेळेस वागवतो, आम्ही प्रेमानं ज्यावेळेस एकमेकांशी बोलतो, त्यावेळेस आमचं आणि परमेश्वराचं नातं हे सुरळीत होतं. नाहीतर ते बिघडलेलं असतं. हे लक्षात असू द्या. हा काय म्हणू आपण, हा मंत्र आहे परमेश्वराशी नातं चांगलं करण्याचा, देवापासून आध्यात्मिक आशीर्वाद मिळवण्याचा हा मंत्र आहे. आमचं नातं हे आधी चांगलं होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जकातदारांना ज्यावेळेस ही चुटपुट लागली त्यावेळेस त्यांनी योहानाकडे येऊन विचारलेलं आहे, आम्ही काय करावं? आणि तो म्हणत आहे की तुमचं कर्तव्य तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा. आज आम्ही देखील प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे आमचं जे मंडळीतील कर्तव्य आहेत ते. आम्ही आमच्या कुटुंबातील कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे. आमच्या नातेवाईकांशी आमचं रिलेशन आम्ही चांगलं ठेवलं पाहिजे. मंडळीतल्या लोकांशी आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत परमेश्वराचे आशीर्वाद आणि देवाशी आमचं नातं कधीच सुरळीत होऊ शकत नाही. तिसरा गट आहे. पुढं काय म्हटलेलं आहे, आणि शिपायांनीही त्याला विचारले. ते म्हणाले आम्ही काय करावे? ते म्हणाले आम्ही काय करावे? शिपायांना काय गरज आहे? आम्ही जर सैनिकांकडे बघितलं ना, जे सोल्जर्स आहेत किंवा जे आर्मीमधले जे जवान आहेत, त्या लोकांचं धार्मिकतेकडं किंवा स्पिरिच्युअलिटीकडं त्यांचं माइंड नसतं. ते फार स्वतःला स्पिरिच्युअलिटीमध्ये झोकून देत नाही. जेवढ्याच तेवढं त्यांच्याकरता असणं फार ते तेवढंच मानतात. धार्मिकतेकडं त्यांचा कल नसतो. परंतु या मॉबमध्ये तिसऱ्या प्रकारचा जो गट आहे तो गट आहे शिपायांचा. आता काही जणांच्या मते हे शिपाई इस्रायली लोक होते, काही जणांच्या मते ते रोमी लोक होते किंवा रोमी शिपाई होते. ते कोणी का असे ना, परंतु ते माणसं आहेत. आणि त्या माणसांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली हे फार महत्वाचं आहे. शिपायांच्या अंतःकरणाला देखील चुटपुट लागलेली आहे. आणि ते देखील येऊन या योहानाला विचारत आहेत. आणि मग हा योहान त्यांना म्हणत आहे. तेव्हा तो काय म्हणतो बघा, जबरदस्तीने कोणापासून काही काढून घेऊ नका व अन्यायाने कोणावर आरोप ठेवू नका व आपल्या वेतनात तृप्त असा. फार सुंदर आणि मार्मिक संदेश या योहानाने दिलेला. काय त्यानं करायला सांगितलंय का? काहीच नाही. सगळ्या तिन्ही प्रकारच्या लोकांना जे सांगितलेलं आहे ते सगळं त्यांच्या कपॅसिटीमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत. सहज रीतीनं ते करू शकतात. योहानाने त्यांना सांगितलंय का की तुम्हाला आता चुटपुट लागली ना, मग आता शस्त्र सोडा, शस्त्र टाकून द्या आणि आता या माझ्या पाठीमागं, हे म्हटलं का? नाही. योहानानं त्यांना शस्त्र सोडण्याकरता सांगितलं नाही, कारण ती त्यांची जबाबदारी होती. राष्ट्राचं संरक्षण करणं, शत्रूंपासून आपल्या लोकांचं संरक्षण करणं ही त्यांची जबाबदारी होती. त्याकरताच त्यांना अपॉइंट केलं होतं. परंतु हे करत असताना तुम्हाला काय करायचंय याची जाणीव योहान या शिपायांना करून देत आहे. तो काय म्हणत आहे, विनाकारण लोकांना त्रास देऊ नका. का असं त्याला म्हणावं लागत आहे? कारण ते लोक त्रास देत होते. पुढे तो काय म्हणत आहे, कोणावरही जुलूम करू नका, लोकांना घाबरवू नका, जबरदस्तीनं कोणाकडूनही लाच घेऊ नका, स्त्री पुरुषांशी असभ्य वर्तन करू नका, सरकारकडे कोणाची विनाकारण चुगली करू नका, कुणावरही जबरदस्ती करू नका, बंडखोरी तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी करू नका. प्रियानो, या गोष्टी या योहानानं सांगितलेल्या आहेत. आणि पुढे तो म्हणतो की जे काही तुम्हाला वेतन मिळतं ना, जो काही तुम्हाला पगार, जो काही सॅलरीची काय मिळते, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, तृप्त असा, समाधानी असा. त्याच्यामध्ये अधिक वाढ व्हावी, तुम्हाला मिळणाऱ्या पगारामध्ये अधिक तुम्हाला मिळावं याकरता लोकांवरती तुम्ही जबरदस्ती करू नका. लोकांची खोटी तक्रार करण्याकरता तुम्ही त्यांना घाबरवू नका आणि त्यांच्याकडून लाच घेऊ नका. हे योहान या सैनिकांना सांगत आहे. प्रियानो, या तीनही कॅटेगरीच्या लोकांकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आज आम्हाला काय पाहायला मिळतं?
आम्ही कोणावर अन्याय करत आहोत का? आम्ही कोणाचं काही लुबाडून घेत आहोत का? ज्याप्रमाणे लोकांनी विचारलं त्याप्रमाणे त्यांना सांगितलं की जे तुमच्याकडे आहे ते इतरांना द्या. जकातदारानं म्हणत आहे की लोकांकडून तुम्ही अन्यायानं घेऊ नका, जास्तीचं घेऊ नका, जे नेमून दिले तेच घ्या. सैनिकांना सांगत आहे तुम्ही सामान्य लोकांशी असभ्यतेने वागू नका, त्यांच्यावरती तुम्ही कोणत्याही प्रकारे खोटे आरोप ठेवू नका, जे काही तुम्हाला मिळतं त्यामध्ये तृप्त असा. प्रियानो, आज आमच्या अवतीभोवती ज्यावेळेस आम्ही नजर टाकून पाहतो त्यावेळेस आम्ही देखील कोणावरती अन्याय करणारे आहोत असं आम्हाला पाहायला मिळतं का? बघा, तिमोथेला पहिले पत्र ज्यांना सापडेल त्यांनी जरूर काढा. पहिले तिमोथी काय म्हटलेलं आहे तिथं? 1 तिमोथेय त्याचा 5वा अध्याय आणि 18वं वचन काय म्हटले तिथं बघा. कारण शास्त्रात सांगितले आहे की बैल मळणी करत असता त्याला मुसके घालू नको आणि काम करी आपल्या मजुरीस योग्य आहे. काय म्हटलेलं आहे तिथं? बैल मळणी करीत असता त्याला मुसके घालू नको. आम्ही कोणावर अन्याय करत आहोत का आज? आम्ही जर अन्याय करत असू तर लक्षात घ्या, पवित्र वचन आम्हाला सांगत आहे. मला तुम्हाला सांगू द्या की आज एक ट्रेंड पाहायला मिळत आहे. तो किती जुना आहे किंवा किती नवीन आहे मला माहिती नाही, परंतु ज्या वेळेस आमच्या मंडळांमधून याजकांसाठी काही देण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आमचे हात काय होतात? आखडले जातात. ज्यावेळेस याजकाला मानधन द्यायचं असतं, त्यांना पगार द्यायचा असतो, त्यावेळेस कदाचित एखाद्या मंडळीतल्या कमिटीमध्ये खूप वादविवाद असतील, एकमेकांशी पटत नसेल, परंतु त्यांच्याकडे असणाऱ्या याजकाला ज्यावेळेस पगार द्यायचा किंवा मानधन द्यायची वेळ येते आणि त्यावेळेस ज्यावेळेस ते डिस्कशन करायचं असतं त्यावेळेस सगळ्यांचं एक मत होतं. आणि काय मत होतं? किती कमीत कमी पगार पालकांना देता येईल, किती कमीत कमी पगार पालकांना देता येईल. आम्ही अन्याय करत आहोत का आज पालकांवरती? लक्षात घ्या, आम्ही आज पालकांवरती याजकांवरती अन्याय करत आहोत का हे लक्षात असू द्या. पालकांना पैशांची सवय लागता कामा नये असं एक हल्ली चित्र मला इकडं पुणे धर्मप्रांताचंच पाहायला मिळालंय. नाशिक धर्मप्रांतामध्ये मी 4 वर्ष सेवा केली, परंतु त्या खेड्यामधल्या मंडळीमध्ये मी गेलेलो आहे, एकदम इंटेरियरमध्ये, परंतु तिथे मला कधीच हा प्रकार जाणवला नाही. पुणे धर्मप्रांतामध्ये आल्यानंतर मला एक वेगळा ट्रेंड या ठिकाणी जाणवलेला आहे. पालकांना पैशांची आणि पगाराची मानधनाची सवय लागता कामा नये. आम्ही कोणावर अन्याय करत आहोत? आम्ही कोणावर अन्याय करत आहोत? जो परमेश्वरानं तुमच्याने मंडळी करता नेमलेला जो याजक आहे त्या याजकाच्या बाबतीत आम्ही अन्याय करत आहोत का? त्यांना देण्याच्या बाबतीत आम्ही अन्याय करत आहोत का? जर हे अशा पद्धतीने आम्ही करत आहोत तर लक्षात असू द्या प्रियानो, परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये आणि पर्यायानं मंडळीमध्ये कधीच राहत नाहीत. आणि म्हणून योहानानं फार परखड रीतीनं सांगितलेलं आहे, कोणावरही अन्याय करू नका. त्या सैनिकांच्या माध्यमातून आज तुम्हाला नाही मला परमेश्वराचं वचन हेच सांगत आहे, आम्ही अन्याय करता कामा नये. आम्ही भले बाहेर जाऊन कोणावरती अन्याय करू शकत नाही, कारण का? ती आमची कपॅसिटी नाही. आम्ही चर्चच्या बाहेर जाऊन आरेला कार्य म्हणू शकत नाही. आज आहे का इथं कोणी असं? नाही. कारण का? आम्हाला माहिती आहे आमची कपॅसिटी किती आहे. मग आम्ही कोणावरती अन्याय करू शकतो? सॉफ्ट टार्गेट कोण आहे? पालक. पालकांना आम्ही वाटेल तसे बोला, पालकांवरती वाटेल तसा अन्याय करा, पालकांना वाटेल तसं वागवा, पालकांना काहीही बोला, पालकांना द्या नका देऊ. पालक प्रामाणिकपणे त्यांची सेवा करत असतात, हे कायम लक्षात असू द्या. आणि म्हणून आज योहानाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला हा संदेश आहे,
की जे आमच्याकडं आहे, जे देवानं तुम्हाला आणि मला जास्ती दिलेलं आहे, त्यातलं आम्ही काहीतरी इतरांना दिलं पाहिजे, दिलंच पाहिजे. ते आमचं आद्य कर्तव्य आहे. जकातदारांच्या माध्यमातून आज तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्र हाच संदेश देत आहे की आम्ही कुणावरही अन्याय करून लुबाडू नये. सैनिकांच्या माध्यमातून आज पवित्र शास्त्र आम्हाला हाच संदेश देत आहे की आम्ही अन्याय करता कामा नये. मग आम्ही या गोष्टी केव्हा करू शकतो? आम्ही केव्हा कुणाला न लुबाडणारे होणार आहोत? आम्ही केव्हा कुणावर अन्याय न करणारे होणार आहोत? आम्ही केव्हा आमच्याकडे जे जास्ती आहे ते इतरांना देणारे ठरणार आहोत? या गोष्टी आमच्या जीवनामध्ये केव्हा होतील? या गोष्टी तेव्हाच होतील ज्या वेळेस तुम्ही आणि मी जगाचा प्रकाश म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रकाशामध्ये आम्ही येऊ. हा कोणता प्रकाश आहे? हा जगाचा प्रकाश आहे. हा कुठल्या बल्बचा, ट्यूबचा किंवा सूर्याचा प्रकाश नाही. हा जगाचा जो प्रकाश आहे, हा जो प्रकाश ज्याच्याबद्दल आम्हाला यशायानं सांगून ठेवलेला आहे. तो यशा त्याच्या अध्यायामध्ये काय म्हणते बघा, उठ तेजस्वी हो. यशाचा ग्रंथ 60वा अध्याय आणि पहिलं वचन. तिथं तो काय म्हणत आहे? उठ तेजस्वी हो कारण तुझा प्रकाश आला आहे. उठ तेजस्वी हो कारण तुझा प्रकाश आला आहे आणि यहोवाचे तेज तुझ्यावर उगवले आहे. आमेन. यशा म्हणत आहे उठ तेजस्वी हो कारण तुझा प्रकाश आला आहे. हे कुणाचं भाकीत केलेलं आहे? तर यशायानं हे 700-750 वर्ष जो प्रकाश जगामध्ये येणार होता, जो अंधार दूर करण्याकरता येणार होता, त्या प्रकाशाचं भाकीत यशायानं करून ठेवलेलं आहे. तो म्हणत आहे पहा कुमारी गर्भवती होईल आणि ती मुलास जन्म देईल, त्याला इम्मानुएल अर्थात आम्हा संगती देव असे म्हणतील. हे 700 वर्ष अगोदर केलेलं भाकीत. आणि हे भाकीत करत असताना यशाया म्हणत आहे उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. त्याला काय सांगायचं आहे? अंधारातून प्रकाशामध्ये ये हे यशाला सांगायचं आहे का? नाही. मागच्या 2 आठवड्यापूर्वी आपण बघितलं पाप सोडणं म्हणजे काय आहे. जोपर्यंत आम्ही आमची जागा सोडत नाही तोपर्यंत आम्ही दुसऱ्या ठिकाणी येऊ शकत नाही. जोपर्यंत आम्ही आमचं पाप सोडत नाही तोपर्यंत आम्ही स्वर्गीय स्थानामध्ये जाऊ शकत नाही. आम्हाला सोडणं गरजेचं आहे. आम्हाला आमचं पाप सोडणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज यशा तुम्हाला आणि मला त्याच्या लिखाणाच्या द्वारे म्हणत आहे उठ प्रकाशित हो, उठ तेजस्वी हो कारण तुझा प्रकाश तुझ्याकडे आला आहे. हा कोणता प्रकाश आहे? हा जगाचा जो प्रकाश आहे तो तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला इम्मानुएल म्हटलेला आहे. आम्हा सन्निध देव, आमच्या सन्निध देव, तो प्रकाश या जगामध्ये अवतरलेला आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त, तोच प्रभू येशू ख्रिस्त त्यानं स्वतःला काय म्हटलेलं आहे? मी जगाचा प्रकाश आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तो म्हणत आहे मी जगाचा प्रकाश आहे. आणि मत्ती शुभवर्तमानामध्ये तो काय म्हणत आहे त्या काळातल्या लोकांना? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. त्या काळातील लोकांना शिकवण देत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रियानो, जगाचा प्रकाश असणं किंवा प्रकाश असणं ही त्या काळामध्ये फक्त रब्बींना दिली जाणारी एक विशेष उपाधी होती किंवा पदवी होती. जे गुरुजी होते, शिक्षक होते, त्यांना प्रकाश म्हटलं जात होतं किंवा जगाचा प्रकाश म्हणून ही उपाधी, ही पदवी त्या लोकांना दिली जात होती. पण आता प्रभू येशू ख्रिस्त सामान्य शेतकऱ्यांना, मच्छीमार करणाऱ्या लोकांना म्हणत आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. का? कारण मी स्वतः जगाचा प्रकाश आहे. आणि त्याला हे म्हणायचं आहे की जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे येऊन माझ्यापासून प्रकाश घेऊन या जगामध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही प्रकाशमान होणार नाही. आणि त्याकरता तुम्हाला प्रकाशित होण्याकरता तुम्हाला आधी प्रकाश धारण करावा लागणार आहे. तुम्हाला आधी प्रकाश धारण करावा लागणार आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं 2000 वर्षापूर्वी तत्कालीन लोकांना हे म्हटलेलं आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आज तुम्हाला आणि मला 2025 सालामध्ये आजच्या या दिवशी इथं बसलेल्या आम्हा प्रत्येकाला, ख्रिस्त विश्वमंडळीच्या प्रत्येक सभासदाला म्हणत आहे ख्रिस्त विश्वमंडळी तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रियानो,
आम्ही जगाचा प्रकाश आहोत म्हणजे काय? आम्ही फक्त त्या ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आमचं जीवन जगायचं का? आम्ही फक्त त्याचे शिष्य म्हणून स्वतःला मिरवायचं का? आम्ही फक्त त्याच्या पाठीमागं जायचं का? नाही. तो ज्या अर्थी म्हणत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, त्या अर्थी त्याची इच्छा आणि अपेक्षा ही आहे की त्याचा प्रकाश आम्ही धारण करायचा आहे आणि धारण केलेला प्रकाश इतरांना द्यायचा आहे. या अर्थानं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो फक्त प्रकाश आम्ही घ्यायचा नाही, तो फक्त प्रकाश आम्ही घेऊन चालायचं नाही, तर तो प्रकाश घेऊन आम्ही तो इतरांनाही द्यायचा आहे. आणि त्याच्या पाठीमागं कारण काय सांगितलेलं आहे? कारण तुमची चांगली कर्मे लोकांनी पाहावी. तुमची चांगली कर्मे लोकांनी पाहावी. या प्रकाशामध्ये ज्यावेळेस आम्ही चालू, त्यावेळेस आमचं जे चांगलं काम आहे ते काय होणार आहे? ते प्रकाशित होणार आहे. ते कोण पाहणार आहेत? ज्यांना ख्रिस्त माहीत नाही असे लोक ही आमची चांगली कामं पाहणार आहेत. आणि मग ती चांगली कामं काय आहेत? ती चांगली कामं हीच आहेत जे आम्ही लुकाच्या शुभवर्तमानात पाहिलेले आहेत. तिथे योहानाने जे सांगितलेलं आहे की जे तुमच्याकडे आहे ते इतरांना द्या. त्यावेळेस बघू नका तो ख्रिस्ती आहे का इतर, काहीच नाही, त्याला देण्याचा प्रयत्न करा. चांगली कामं काय आहेत? जक्कयानं चांगलं काम केलेलं आहे. जक्कय जकातदार होता. त्यानं काय केलं? त्यानं कुभांडानं लुटलेलं होतं लोकांना आणि ख्रिस्ताला पाहण्याकरता तो उमराच्या झाडावर चढला. आणि तो ख्रिस्त ज्यावेळेस त्याला म्हणत आहे जक्कया आज मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि ख्रिस्त घरी आल्यानंतर जक्कयाला केवढा आनंद. तो म्हणत आहे प्रभूजी मी लोकांना जे काही कुभांडानं लुटलेलं आहे ते मी चौपटीनं परत करतो. मी ज्यांच्याकडून काही घेतलेलं आहे ते दुपटीनं परत करतो. चांगलं काम हेच आहे प्रियानो, चांगलं काम हेच आहे. आज आम्हाला ख्रिस्ती म्हणून चांगली कामं करायची आहेत. जर आम्ही अन्याय करणारे असू तर तो अन्याय आम्हाला बंद करायचा आहे. आम्ही जर कुणाला लुबाडणारे असू तर आम्हाला आज त्यापासून फारकत घ्यायची आहे. जक्कयानं त्याच्याकडे जे होतं ते दुप्पटीनं आणि चौपटीनं परत केलेलं आहे. त्यानं चांगलं काम केलं आणि त्याला काय वेतन मिळालेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलेलं आहे त्याला? आज या घराण्याला तारण प्राप्त झाला आहे कारण हाही अब्राहमाचाच मुलगा आहे. आमेन. आज या घराण्याला तारण एकाच्या कृतीमुळं, एकट्या जक्कयाच्या कृतीमुळं त्यानं पापाचा त्याग केला, पाप सोडून दिलं, पश्चाताप केला. फक्त बोलून नाही, तो म्हटला नाही बरं ठीक आहे प्रभू तू आता आलायस तर आता पाहुणचार घे, मग तू गेल्यानंतर मी हिशोब करतो, कुणाकडून काय घेतलं असेल त्यांना दुपटीनं परत करतो. नाही, जक्कयानं प्रभू येशू ख्रिस्तासमोर कृतिशील पश्चाताप केला. याला कृतिशील पश्चाताप म्हणतात. आम्ही फक्त बोलून पश्चाताप करून उपयोग नाही, आम्हाला कृतिशील पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. जक्कयानं तेच केलं. तो म्हणत आहे प्रभू मी ज्यांच्याकडून लुबाडलेला आहे ना मी त्यांना देत आहे. आणि त्यानं दिलं, देऊन मोकळा झाला, रिक्त झाला. आम्हाला आज रिक्त होण्याची गरज आहे. कशापासून? आमच्या पापापासून, आमच्या मत्सरापासून, आमच्या सर्व वाईट कृत्यांपासून. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींपासून आम्हाला रिक्त होण्याची गरज आहे. काय म्हटलेलं आहे तिथे म्हटलेलं आहे व्यभिचार, जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, दारूबाजी, विलास, या गोष्टींपासून आज आम्हाला रिक्त होण्याची गरज आहे, सोडून देण्याची गरज आहे. आणि काय धारण करायचं आहे तर तो जगाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश आम्हाला धारण करून प्रकाशित व्हायचा आहे. आणि तो प्रकाश आम्हाला इतरांना कोणत्या माध्यमातून द्यायचा आहे त्याची देखील उदाहरणं इथे दिलेली. कोणत्या माध्यमातून आम्हाला तो प्रकाश द्यायचा आहे? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन, या गोष्टींच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रकाश आहे तो प्रकाश आम्हाला इतरांना द्यायचा आहे. आज आमची ही तयारी असायला पाहिजे प्रियानो, आज आमची ही तयारी असायला पाहिजे. आणि जे असं करू शकतात त्यांच्याकरता कोणतं रिवॉर्ड आहे माहिती आहे? जे असं करू शकतात त्यांच्याकरता प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल अहो माझ्या बापाचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे ते वतन करून घ्या.
प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणणार आहे त्या लोकांसाठी ज्यांनी प्रकाश धारण केलेला आहे? तो म्हणत आहे, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित लोक हो, या आणि जे तुमच्यासाठी राज्य वतन करून ठेवलेलं आहे ते तुम्ही आनंदानं घ्या. आज ते राज्य मिळवण्याची आमची इच्छा आहे का? आज आम्हाला ते राज्य मिळवायचं आहे का? आजच्या या दिवसामध्ये प्रियांनो, आम्हाला त्या स्वर्गीय राज्यामध्ये जर जायचं आहे तर आम्हाला तो स्वर्गीय प्रकाश जो तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याला धारण करणं आवश्यक आहे. आणि तो प्रकाश फक्त आमच्याजवळ ठेवायचा नाही तर तो आम्हाला इतरांना देखील द्यायचा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही असं करू त्यावेळेस ते रिवॉर्ड तुमच्या आणि माझ्याकरता परमेश्वरानं ठेवलेलं आहे. जे प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं ते निश्चितार्थानं तुम्हाला आणि मला मिळणार आहे. परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला तो आशीर्वाद या वर्षामध्ये प्राप्त करून घेता यावं याकरता आपल्या प्रत्येकाला सहाय्य करू. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, आज या तुझ्या पवित्र वचनांच्या माध्यमातून तू आमच्याशी बोलत असताना परमेश्वरा आमच्या अंतःकरणाला चुटपुट लागली आहे का? प्रभू परमेश्वरा बापा, ती चुटपुट लागू दे. आणि इथून बाहेर पडत असताना आम्हालाही हा प्रश्न विचारता यावा, आम्ही काय करावं, आम्ही काय करावं, आम्ही काय करावं. आणि प्रभू परमेश्वरा, जी उत्तरं तू आम्हाला तुझ्या पवित्र शास्त्रामधून दिलीस पित्या परमेश्वरा, त्या उत्तरांप्रमाणे आम्हाला चालता यावं, वागता वर्तता यावं, तो प्रकाश धारण करून आम्हाला आमचं जीवन जगता यावं म्हणून तो आम्हाला सहाय्य आणि शक्ती पुरव. येशू ख्रिस्त आमचं तारणार आहे याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन.